तर ह्या धड्यातली पहिली मेथड बघणार आहोत मीन काढण्याची, म्हणजेच मध्य काढण्याची. आता मध्य वारंवारता सारणी दिलेली असताना एक्स मध्ये जर सिंगल नंबर्स असेल म्हणजे एक एक नंबरच असेल तर कसा काढायचा हे आपण बघितलेलं आहे. पण समजा अशा पद्धतीने दिले वारंवारता सारणी की 10 ते 20, 20 ते 30 अशा पद्धतीने वर्ग दिलेले आहेत, त्याला आपण एक्स म्हटलं समजा. आणि एक म्हणजे फ्रिक्वेन्सी अशी काहीतरी दिलेली आहे, वारंवारता काहीतरी दिली की 3, 5, 7, 2, 9. तर अशा पद्धतीने दिलेले असेल तर वारंवारता सारणी दिलेली असताना एक्सच्या कॉलममध्ये सिंगल नंबर असतील तर आपण काय करायचो मीन काढण्यासाठी, तर FIXI म्हणजे हा कॉलम आपल्याला जोडायला लागायचा. म्हणजे इथला हा नंबर मल्टिप्लाय बाय दिस नंबर, म्हणजे हा आणि हा नंबर या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण ह्या कॉलम मध्ये लिहायचो. आणि मग त्याची जी समेशन येईल म्हणजे काय झालं की सगळ्या डेटाची बेरीज झाली, तर त्या सगळ्या डेटाची बेरीज यूज करून आपण त्याचा मध्य काढायचं किंवा मीन काढायचं. आता इथे प्रॉब्लेम असा होणार आहे की वर्गीकृत वारंवारता सारणी असल्यामुळे इथे आता XI FIच करायचंय आपल्याला, बरोबर आहे. पण कोणता XI घ्यायचा, कारण इथे तर सिंगल नंबरच असणार आहे ऑलवेज. तर हा 3 नंबर घेतलाय, तर ह्याला मल्टिप्लाय करताना 10 ने मल्टिप्लाय करायचं, 11 ने, 12 ने, कारण 10 ते 20 याच्यामध्ये 10 नंबर आहेत, त्यामुळे नक्की 10 ने करायचं, 20 ने करायचं की 15 ने करायचं, 16 ने करायचं, म्हणजे कुठल्या नंबरने मल्टिप्लाय करायचं. समजा एका विद्यार्थ्याने 10 ने मल्टिप्लाय करून म्हणजे सुरुवातीचा नंबर बॉर्डरवरचा सुरुवातीचा नंबर मल्टिप्लाय करून हे आन्सर काढलं, किंवा एखाद्या स्टुडंटने असं केलं की 17, 27 अशा टाईपचे नंबर्स घेतले आणि मल्टिप्लाय करून आन्सर काढलं, तर अर्थातच प्रत्येकाचा वर्ग मध्य काय येणार आहे, वेगवेगळा येणार आहे, म्हणजेच मीन वेगवेगळा येणार आहे. आणि असं असू शकत नाही, म्हणजे कोणता नंबर एक्झॅक्टली मल्टिप्लाय करायचा हे कन्फ्युजन होऊ शकतं. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत की वर्गीकृत वारंवारता सारणीसाठी एक फिक्स नंबर आपण घेतो, जो फिक्स नंबर आपण FIला मल्टिप्लाय करतो आणि मग त्याचं नेहमीप्रमाणे मग FIXI मिळालं की समेशन FIXI वगैरे सगळं पुढची प्रोसेस सेमच आहे. मग तो फिक्स नंबर म्हणजे कोणता घ्यायचा, तर 10 घ्यायचा, 20 घ्यायचा, 19, 11 कुठला नक्की घ्यायचा असं कन्फ्युजन नको. आपण काय करणार आहोत ह्याचा मध्य घेतो, म्हणजे जो दिलेला वर्ग असतो त्याचा वर्ग मध्य घ्यावा लागतो. म्हणजे जो दिलेला क्लास आहे त्या क्लासचा मीन घ्यावा लागतो आणि तो कॉलम आपण एक्स म्हणून ट्रीट करायचा किंवा कन्सिडर करायचा आहे. म्हणजेच काय की 10 ते 20 ह्याचा मध्य काय येणार आहे, तर 10 अधिक 20 म्हणजे 10 प्लस 20/2 म्हणजे ते किती येणार 15. ह्याचा वर्ग मध्य किंवा क्लासचा जो मीन आहे तो काय येणार आहे की 15 येणार आहे. आणि मग ह्या नंबरने याला मल्टिप्लाय करायचं, मग याचा किती येणार 25, याचा येणार 35, याचा येणार 45. असे करत करत आता हा बघितला वर्ग मध्यचा कॉलम, त्याला आपण XI म्हणणार आहोत कारण इथे सिंगल नंबर आलेले आहेत. मग एकदा सिंगल नंबर आले की आपल्याला FIXI हा कॉलम तयार करता येईल आणि मग समेशन FIXI घेता येईल. त्यामुळे जेव्हा वर्गीकृत वारंवारता सारणी असते म्हणजे क्लासिफाईड जेव्हा डेटा असतो तेव्हा मग आपल्याला काय करायला लागतं, त्या क्लासेसचे मीन घ्यावे लागतात आणि तो कॉलम आता आपल्याला XI म्हणून घ्यायचा आहे. आणि मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं, मग 35x7 इथे लिहायचं, 45x2 इथे लिहायचं आणि मग ह्या सगळ्यांची समेशन घ्यायची, ती तुमची समेशन FIXI असेल. अगदी सोपं आहे. आतापर्यंत काय होतं, एक्सचा कॉलम डायरेक्ट दिलेला होता, एक्सचा दिला होता, त्यामुळे आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करत होतो. आता काय झालंय की वर्गीकृत आहेत, वर्ग आहेत, क्लासेस आहेत, म्हणून मग काय करायचं ह्यातला कुठला तरी एकच नंबर फिक्स आपल्याला ठेवायचा आहे. म्हणून प्रत्येकाचा काय घ्यायचा मीन घ्यायचा आणि त्याला XI कॉलम म्हणायचं आणि मग याचं सोडवायचं. तर अशा पद्धतीने उदाहरणं सोडवू शकता. याला सरळ पद्धत किंवा डायरेक्ट मेथड म्हणतात. म्हणजे काय, आपल्याला समेशन FIXI हवंय त्यासाठी FIXI लागणार आहे, ते लागणार आहे, त्यासाठी XIचा सिंगल नंबरचा कॉलम लागणार आहे, तो काढण्यासाठी ह्याचा फक्त मध्य घ्यायचा. म्हणजे अगदी सोपी प्रोसेस आहे, फक्त एक स्टेप वाढली याच्यात मध्य घ्यावा लागतो. आणि तुम्ही बघितल्यावर लक्षात येईल मध्य प्रत्येकाला काही सगळे कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. आता 20 ते 30 म्हणजे काय असणार आहे 25, हा त्याचा कॅल्क्युलेट करून बघा चुकायला नको म्हणून, पण तो 25 असणार आहे. तर हे असं लक्षात येऊ शकतं पटकन. तर हा असा XI कॉलम जोडायचा, मग समेशन FIXI वगैरे घेऊन ते उदाहरण पुढे सोड. पुढचा फॉर्म्युला सेमच आहे, समेशन FIXI अपॉन n हा फॉर्म्युला सेमच असणार आहे. आता आपण एक उदाहरण बघूया ज्याच्यात आपल्याला वर्ग मध्य काढावा लागेल, म्हणजे त्या क्लासचा मीन काढावा लागेल आणि त्यावरून आपल्याला मीन म्हणजेच मध्य काढायचा असणार आहे.
तर तुम्हाला एखादी वारंवारता सारणी देतात ज्याच्यात दोनच कॉलम दिलेले असतात, एक वर्गांचा कॉलम असतो आणि त्यांची वारंवारता. वारंवारतेला आपण काय नोटेशन देतो, एफ. आता वर्ग आहेत म्हणून नाही तर ह्याच कॉलमला आपण एक्स असं म्हटलं असतं, पण आता ह्या कॉलमला एक्स म्हणता येणार नाही कारण एक्स आय एफ आय आपल्याला पुढे कॉलम जोडावा लागतो. त्या कॉलम मध्ये ह्या 3 ने नक्की कोणाला मल्टिप्लाय करायचं हे कन्फ्युजन नको. त्यामुळे आपण काय करतो, त्या प्रत्येक वर्गाचा वर्ग मध्य काढून घेतो, म्हणजेच प्रत्येक क्लासचा मीन काढून घ्यायचा आहे. म्हणजेच काय करायचं, आता हा वर्ग जो दिलेला आहे मीन कसा काढतो आपण, तर 5 + 15/2 म्हणजे किती आला ते 15 + 5 20 2 म्हणजे हा 10. 10 ह्या वर्गासाठी काय झाला, मीन झाला. मग ह्या 10ला आपण ह्या सगळे जे नंबर्स आहेत त्याला काय म्हणणार आपण, एक्स आय. म्हणजेच एक्स हा कॉलम ह्याला म्हणणार आहोत, वर्गाच्या कॉलमला नाही. आणि मग पुढे तेच सेम एक्स आय एफ आय वगैरे करायचं. मग याचा मीन काय येणार, 15 आणि 25. 25च्या मध्ये काय असणार आहे मीन त्याचा 20. 25 + 35/2 म्हणजे किती येणार ते 30 येणार. याचा येणार 40, याचा येणार 50 आणि याचा येणार 60. तर हे जे मीन हा जो कॉलम तयार झालाय ह्याला आपण एक्स आय म्हणतोय. आता हा एफ आय कॉलम आहेच आणि मग एफ आय एक्स आय हा कॉलम जोडावा लागतो कारण त्याची बेरीज म्हणजे त्याची समेशन आपल्याला लागते. म्हणजे किती येणार 10 × 3. हे आपण इथे असं करायचं, 10 × 3 म्हणजे आलं ते 30. मग 20 चा 7 म्हणजे 140 झालं. 30 चा 50 असे 4 × 9 36 5 × 10 6 × 24. आता आपण याची सम करूया कारण का आपल्याला सम लागते. समेशन एफ आय एक्स आय ही बेरीज आपल्याला लागणार आहे, ती थोडीशी आता आपण करून घेऊया. ह्या कॉलमची नंतर एन पण लागणार आहे कारण एकूण किती नंबर्स आहेत ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते आपल्याला लागतं डिनॉमिनेटर साठी. तर त्या समेशन एफ पण पुढे लागणार आहे. ही सम करून घ्या, ही बेरीज करून घेऊया. हे किती आलं, हे आलं 0. त्याच्यानंतर 4 आणि 6 10 आणि 5 15 आणि 4 19 3 22. 22 2 असेल 2 2 2 4 1 5 3 8 1 9 आणि 10. त्यामुळे 10/20 ही काय झाली, सम झाली. ही समेशन एफ आय एक्स आय झाला. आता आपल्याला काय लागतं, समेशन एफ. समेशन एफ म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल एन. समेशन एफ म्हणजे ह्या एफ ची ऍडिशन लागते आपल्याला. ती किती आहे, 7 3 10 5 15 आणि 9 24 2 26 4 30. तर समेशन एफ किती आहे, 30 आहे. समेशन एफ आय एक्स आय किती मिळालं, 10/20. एवढंच आपल्याला लागतं. आणि मग मध्यचा फॉर्म्युला तोच असणार आहे सेम, फक्त तो मध्य सिम्प्लिफाय करण्यासाठी म्हणून आपल्याला इथे एक्सचा कॉलम आणखीन आणावा लागला. तर मध्यचा फॉर्म्युला लिहायचा आहे मीन बरोबर समेशन एफ आय एक्स आय अपॉन कॅपिटल एन. कॅपिटल एन म्हणा, समेशन एफ आय म्हणा, कुठलंही नोटेशन वापरलं तरी चालेल. इज इक्वल टू 10 20 अपॉन 30. ते एक शून्य गेलं म्हणजे 3नेच फक्त भाग जोडायचा आहे. 3 1 3 3 9 आजचाला 1 आणि 3 4 12 म्हणजे 34. म्हणून मध्य किती मिळाला आपल्याला, तर क्लासिफाईड डेटा म्हणजे वर्गीकृत वारंवारता सारणी आली तर मध्य अशा पद्धतीने काढायचा. फक्त एक कॉलम इथे जोडावा लागतो ज्याच्यात वर्गमध्य काढायचे. आता वर्गमध्य एक्स आय एफ आय करायचं, हा कॉलम घ्यायचा. मग समेशन एफ आय एक्स आय लागतं आणि समेशन एफ या दोन गोष्टी लागतात. त्याच्यावरून हा मध्यचा फॉर्म्युला हा तुम्हाला माहिती आहे, झालेला आहे 9वीला, तोच आपण यूज करणार आहोत पुढे आणि त्याच्यावरून हा मध्य आला. त्याला डायरेक्ट मेथड किंवा सरळ पद्धत असं म्हणतात.